ज्या ज्या देशामध्ये युवकांच्या माध्यमातून उठाव झालेला आहे त्या त्या देशामधलं सरकार हे पडलेलं आहे। शिक्षणामध्ये झालेला घोळ नाहीये, तर हा आधुनिक शिक्षणामध्ये अस्पृश्यता निर्माण करणारा घटना आहे। आता जे जनजी जागे झालेले आहेत तेच पूर्ण दुनियेला, पूर्ण भारताला ते घाम फोडणार आहेत। दिल्लीमध्ये जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या विरोधात संपूर्ण देशभरामधील जनता आता आक्रमक झालेली आहे, संतप्त झालेली आहे। त्याचे प्रसाद महाराष्ट्रामध्ये सुद्धा उमटले आहेत। महाराष्ट्र बंद करण्यात आला आणि महाराष्ट्रामध्ये तर शहरातल्या नगरामध्ये या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत आहे। असाच हा भर पावसामध्ये दिघी परिसरामध्ये हा दिल्लीतील लाठी हल्ल्याचा निषेध करतानाच हे दृश्य आपण पाहतोय। भर पावसामध्ये या लोकांनी त्या घटनेचा निषेध केलेला आहे। पाहूया त्यांच्या या प्रतिक्रिया। भारतीय संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, मनुवाद मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या। पाऊस पाडताय त्या पावसाला दोष देतायत, जिथे नीट पेपरच्या एक्झामच्या सिस्टम मध्ये दोष आहे। हे लोक जे आंदोलन करून स्वतःचा राईट टू एज्युकेशन मागतायत, स्वतःचा मूलभूत अधिकार मागतायत, त्यांना क्लीन शिक्षण व्यवस्था हवी आहे आणि त्यांना इथली सुव्यवस्था ही त्यांचं हे फ्युचर हे सेफ करायचं आहे। या तीन मागण्यांसाठी त्या करप्टेड जे नीट लीक मध्ये या शिक्षण मंत्र्यांनी अजिबात प्रिकॉशन्स घेतले नाही, अशा या इनएफिशियंट मंत्र्याचा राजीनामा मागत आहे। त्या राजीनाम्याला हा सरकार मान्य नाहीये, कारण की यांचा हेतू हा वेगळा आहे। हा पहिल्यापासून 2014 पासून यांचं खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत। तो मनसुबा आपल्या प्रत्येक नागरिकाच्या लक्षात आला पाहिजे। हे फक्त आणि फक्त शिक्षणामध्ये झालेला घोळ नाहीये, तर हा आधुनिक शिक्षणामध्ये अस्पृश्यता निर्माण करणारा घटना आहे आणि या ठिकाणी मी या घटनेचा जाहीर निषेध करते। भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी जंतर मंतरवर जे आंदोलन चालू आहे, गेले 24 ते 25 दिवसापासून त्या ठिकाणी सर्व भारतातील अगदी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतचे विद्यार्थी कोणालाही बोलवलं नाही, स्वयंस्फूर्तीने इथल्या सरकारच्या विरोधात जाऊन, इथल्या सरकारच्या भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात जाऊन स्वतःच्या भविष्यासाठी आणि स्वतःच्या न्याय हक्कासाठी हे सर्व विद्यार्थी सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांना पाठिंबा देण्यासाठी सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत। मी भाजप सरकार आणि मोदी सरकार यांना एवढं सांगू इच्छितो की तुम्ही निवडणुका पैसे वाटून जिंकताय, नंतर तुम्हाला जेव्हा खासदार कमी पडतात तेव्हा इतर पक्षाचे लोक पैसे देऊन दुसऱ्या पक्षांचे खासदार फोडून तुम्ही निवडून आणताय। तुम्हाला वाटते की आम्हाला या ठिकाणी पूर्णपणे भारतातला सपोर्ट आहे, परंतु 20 जुलै 2026 रोजी दिल्लीच्या जंतर मंतरवर इथला विद्यार्थी युवती या लाखोच्या संख्येने तुमच्या विरोधामध्ये उभे राहिल्यात। तुमच्या पोलिसांच्या लाठीला ते घाबरले नाहीत। तुमच्या या भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेतल्या सर्व कारभाराला विरोध करण्यासाठी, तुमच्या धोरणांना विरोध करण्यासाठी जय भीमचा नारा देत तुमच्या पोलिसांच्या लाठीला न घाबरता त्या ठिकाणी तुमच्या विरोधातला युवा संबंध भारतातला युवा त्या ठिकाणी एकवटलेला आहे। ही खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने श्रीलंकेला युवक वर्गामधून उठाव झाला, ज्या पद्धतीने बांगलादेश असेल, नेपाळ असेल, ज्या ज्या देशामध्ये
युवकांच्या माध्यमातून उठाव झालेला आहे, त्या देशामधलं सरकार हे पडलेलं आहे. तुम्ही धर्मेंद्र प्रधानला पाठीशी घालत आहात. अर्थातच तुम्ही शिक्षणाच्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालत आहात. तुम्ही इतर क्षेत्रातले भ्रष्टाचार पाठीशी घातलेले आहेत. तसेच युवकांचं करिअर बर्बाद करणारा, युवकांचं आयुष्य बर्बाद करणारा धर्मेंद्र प्रधानला पाठीशी घालत आहात. त्यामुळे तुम्ही ही करप्टेड आहात. तुमची सत्ता उलटवण्यासाठी या ठिकाणी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागण्यासाठी हे जे युवक त्या ठिकाणी मोठ्या संख्येने, युवती मोठ्या संख्येने उभ्या झालेल्या आहेत, त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या सर्व आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना पाठिंबा देत आहोत आणि त्या ठिकाणी जो अमानुष हल्ला झाला पोलिसांच्या माध्यमातून त्याचा निषेध करत आहोत. तसेच या पोलिसांच्या हल्ल्यामध्ये जी आपली एक युवती, विद्यार्थिनी युवती त्या ठिकाणी मृत पावलेली आहे. गेल्या 25-26 दिवसापासून दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांच्या अधिकारांसाठी जे आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनामध्ये वांगचूक सरांना ज्या पद्धतीने जबरदस्तीने उचलण्यात आलं ते, आणि दुसरी गोष्ट अशी की विद्यार्थ्यांनी ज्यावेळेला संसदेवर मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये विद्यार्थी असताना त्यांच्यावर ज्या पद्धतीने लाठीचार्ज करण्यात आला, अश्रुधूर सोडण्यात आला, 150 पेक्षा अधिक विद्यार्थी त्या ठिकाणी गंभीररित्या जखमी झाले. त्यापैकी एक विद्यार्थिनी आता काल मृत्युमुखी पावली. या सर्व घटनेबद्दल मी सरकारचा या ठिकाणी तीव्र निषेध करतो आहोत. संपूर्ण देशभर विद्यार्थी किंवा तरुण जे आहेत ते या ठिकाणी त्या आक्रोशित झालेले आहेत. आपण पाहिलं असेल केवळ जंतर मंतर नव्हे तर देशातल्या प्रत्येक शहरामध्ये, अगदी तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा गेल्या 2 दिवसामध्ये प्रचंड आंदोलन होत आहेत. मोदी सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड मोठा आक्रोश आता तरुण वर्गामध्ये आहे. शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधार व्हावा एवढ्या साध्या मागणीसाठी ते आंदोलन करणारे विद्यार्थी आहेत. नीट परीक्षेमध्ये पेपर फुटी झाली, त्याच्यामुळे 21 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं. 21-22 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. त्या आत्महत्यांना जबाबदार धरून धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा एवढी रास्त मागणी घेऊन विद्यार्थी बसले होते. The CGI of India, the Chief Justice of India, Mr. Suryakant, he has previously mentioned that he does not have any time to watch the videos. He has also mentioned that do not waste our time. I'm sorry to say, Mr. CGI, now you will have to take out some time and watch the videos. कारण आता जे जनजी जागे झालेले आहेत तेच पूर्ण दुनियाला, पूर्ण भारताला ते घाम फोडणार आहेत. बिंग अ मिलेनियल, आय वुड ओनली लाईक टू आन्सर, सर तुम्ही फक्त CGI आहात, पण डिसिजन आता हा भारताचा आहे, हा जेनझी लोकांचा आहे आणि हा आमचा आहे. ॲज द कॉन्स्टिट्यूशन सेज, वी द पीपल, नाव वी विल टेक द डिसिजन. वी आर द टॉप मोस्ट पीपल नाव. जे काय आंदोलन केलंय त्या आंदोलनाची ठिणगी महाराष्ट्रातून अभिजित दिपके या मराठी युवकाने केली होती. हा मराठी युवक जेव्हा धाडस करतोय, खरं तर त्याच्यासाठी वैयक्तिक तो करत नाही. 27 वर्षाचा युवक आहे, परदेशातून येतो आणि तमाम भारतीयांच्या युवकांच्या, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करतो. तेव्हा एक नागरिक म्हणून आम्हालाही घरी मुलं आहेत, मुली आहेत, त्यांच्या शिक्षणासाठी आम्हीही त्याला पाठिंबा दिला पाहिजे या हेतूने आम्ही हे आजचं आंदोलन केलेलं आहे. विद्यार्थिनी त्यांच्या मनामध्ये कुठे ना कुठे तरी ही ज्योत आहे की माझं भविष्य सुद्धा खराब व्हायला नको, म्हणून मी हे प्रोटेस्टमध्ये जावं, या विरुद्ध बोलावं. आणि हे बोलण्याचा अधिकार आपल्याला बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानात मिळतो. तरी या संविधानाच्या अधिकाराला जसं ब्रेकडाऊन केलंय यांनी मोदी सरकारने, हे काही चांगलं नाहीये. या पीसफुल प्रोटेस्टमध्ये सुद्धा त्यांनी जे काही लाठीचार्ज केलाय, ते विद्यार्थी इतक्या चांगल्या प्रकारे शांतपूर्वकपणे त्यांनी प्रोटेस्ट करत होते. त्या बॅरिगेट्समध्ये करंट सोडलं, जे शांतपणे बसले होते त्यांच्यावर लाठीचार्ज केला, खेळांच्या लाठीने त्यांना मारलं गेलं. हे खूप वाईट आहे. हे आपल्या भारताची संस्कृती नाहीये. जर हे आपले सायंटिस्ट सर सोनम वांगचूक यांचा मृत्यू झाला तर याच्यासाठी कारणीभूत फक्त आणि फक्त मोदी, नरेंद्र मोदी आणि धर्मेंद्र प्रधान असतील. सरकारला सांगण्यापेक्षा मी भारतीय जी जनता आहे किंवा आपली जी पिंपरी चिंचवडची म्हणा, आपली महाराष्ट्राची जी जनता आहे, की विद्यार्थी वर्ग आहे, पालक वर्ग आहे, यांना एकच सांगू इच्छितो की सगळेजण एकच प्रश्न विचारतात, तुम्ही सरकारला काय सांगू इच्छिता तुमच्या माध्यमातून, जनतेच्या माध्यमातून. पण आम्ही आता सरकारकडून कुठली आशा अपेक्षा धरलेली नाही. आम्ही सगळ्या अपेक्षा सोडून दिल्यात. कारण आम्हाला माहिती आहे ह्या सरकारच्या काळात जर आपण आवाज उठवला तर त्याची गळचेपी केली जाते.
त्याचा आवाज दाबला जातो. याचं जिवंत उदाहरण म्हणजे 20 तारखेला जे अमानुष हल्ला झाला विद्यार्थ्यांवर, ते एकदम जिवंत उदाहरण आहे. आणि अजून त्या विद्यार्थ्यांच्या ज्या अंगावर झालेल्या जखमा त्या अजून सुकल्या नाहीत, त्या खोल जखमा रुतल्या आहेत, त्यांच्या मनावर जखमा रुतल्या आहेत. त्या अंगावर जखमा नसून त्यांच्या मनावर आहेत. आणि त्या मनावरच्या जखमा हे जे कमी वयाचे जे स्टुडंट लोक होते, त्या स्टुडंट लोकांच्या त्या जखमा सुकणार नाहीत. आणि त्या मनावर झालेल्या रुतलेल्या जखमा काही दिवसांनी त्या जखमा तुम्हाला मतदानाच्या रूपी त्या जखमा त्या दिसणार आहेत.